हा. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे होळी आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ना मी पुरणपोळी बनवण्यापासून ते होळीच्या पूजेपर्यंत आणि घराची नजर काढण्यापर्यंत सगळं काही शेअर केलं. तर व्हिडिओ आपला कुठेही स्किप करू नका. तर सगळ्यात अगोदर बघा, इथं ना मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. डाळ हरभऱ्याची स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यामध्ये टाकली कुकरमध्ये आणि थोडंसं तेल टाकलं, अगदी थोडंसं मीठ टाकलं, हलवून घेतलं आणि झाकण बंद केलं. आता म्हणलं शिट्ट्या होतील तोपर्यंत बाकीची कामं उरकून घे. आता मला 2-3 ताईंनी कमेंट केली की ताई तुझी पुरणपोळीची रेसिपी शेअर कर, म्हणूनच खरं तर मी हे सगळं शोध घेतलं. आता इकडे डाळ शिजत होती तोपर्यंत गवळीना येऊन दूध देऊन गेले, म्हणून मग इथं अगोदर दूध आम्ही दोघींनी मिळून शोधून घेतलं आणि त्याच्यानंतर तिकडे तापायला गॅसवरती ठेवलं आणि इकडे आता कटाची आमटी बनवायच्या तयारीला मी लागले होते. आता कटाच्या आमटीचा व्हिडिओ कालच मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि त्याच्यामध्ये मी टोमॅटो घातला होता, म्हणून मला बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या. म्हणजे चांगल्या कमेंट्स मला तेवढ्याच आल्या, पण काही कमेंट्स अशा पण होते की ताई त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचाच नसतो कटाच्या आमटीमध्ये. असं नाहीये, कुठं लिहिलं नाहीये की तुम्ही घालायचं नाही. प्रत्येकाची बनवायची पद्धत ही वेगवेगळी असते, तशीच माझी काही वेगळी आहे आणि आमच्याकडे ना प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटो घातलेला आवडतो, त्याच्यामुळे आम्ही कटाच्या आमटीमध्ये घालतो. आणि खरं सांगू का, खूप छान लागते चवीला तशीच आमटी. तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा. कसं असतं ना, कोणाची पद्धत चुकीची नसते, त्याची ना प्रत्येकाची चव वेगळी असते आणि प्रत्येकाची घराघरात बनवायची पद्धत ही वेगळी असते, बस इतकंच. त्याच्यामुळे मी टोमॅटो घालते. आता इथं बघा, डाळ मऊसूत शिजली होती म्हणून पटकन येळवणी काढून घेतलं आणि लगेच आमटी बनवून घेतली. पण एका वाटीमध्ये ना मी एक पळीवर येळवणी साईडला काढलं होतं. आता इथं मी पुरणाला चटका द्यायला लागले होते, तर मला त्याच्यामध्ये ते पळीवर मी जे येळवणी काढून ठेवलं होतं तर ते मी ह्याच्यामध्ये घालून घेतलं. पोळ्या एकदम सॉफ्ट होतात त्याच्यामुळे. आता एका ताईंनी मला, म्हणजे एका नाही 2-4 ताईंनी कमेंट केले होते की पुरणपोळीची रेसिपी शेअर कर, म्हणून खरं तर मी हा डिटेल ब्लॉग मी शूट केला. आता इथं ना मी 1.5 वाटी डाळ शिजायला घातली होती ना, त्याच्यासाठी इथं मी 1 वाटी गूळ घातला आणि एक ना 2 चमचे होईल एवढी मी साखर घातली होती. साखर काय तशी मी नेहमी वापरत नाही, पण कधी कधी घालते, अगदी थोडीशीच घालते. तर इथं बघा, आणि शिजताना ना थोडंसं मी मीठ पण टाकलं होतं बरं का. तर आता हे एकदम व्यवस्थित मी त्याला चटका देऊन घेतलेला आहे बघा. पळी अशी खोचली की उभा राहते, एकदम व्यवस्थित चटका झाला होता. तर इकडं आत्तींनी ना तोपर्यंत कणिक मळून घेतली आणि तोपर्यंत इकडं मी पुरण बनवायच्या तयारीला लागले होते. आता इथं पुरणामध्ये डाळ शिजल्यानंतर ना मी भरपूर अशी ना वेलदोड्याची पूड घालते. त्याच्यानंतर सुंठ बडीशेपची पावडर मी बारीक करून घेतली होती भाजून, तर ती घालून घेतली. थोडंसं जायफळ खिसून घातलं आणि हे बघा असं. आणि आता एक हातात कॅमेरा होता, त्याच्यामुळे थोडंसं मला हलवताना जड जात होतं, पण एकदम व्यवस्थित पुरण बनलं होतं. तर इथं त्याच्यानंतर आत्तीनी आणि मी ना, आम्ही दोघींनी मिळून इथं बाकीचं काम आवरून घेतलं. आता बघा, इथं आत्ती मला विचारत होत्या कणिक अशीच ठीक आहे का, अजून पातळ करू म्हणून. मी म्हटलं अजून थोडीशी सैलसर करा म्हटलं. आणि इकडं तोपर्यंत मी पुरण वाटून घेतलं आणि इथं बघू शकता इतकं मऊसूत पुरण आपलं बनलं होतं ना. हे बघा, आता पोळ्या तर मस्त टम्म फुगल्याच पाहिजेत, हो की नाही. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं आणि पोळी फुगली टम्म, तरच खरं तर पुरणपोळीचा स्वयंपाक केल्याचं सार्थक वाटतं. म्हणजे मला तरी असं होतं बरं का. तुम्हाला तसं वाटतं का, मला नक्कीच सांगा. आता इथं बघा, मस्त अशा आता पोळ्या मी बनवून घ्यायला लागले होते, पण जसजशी पोळी फुगायला सुरुवात झाली तसं मग मला स्वयंपाक बनवायला आणखीन जास्त उत्साह आला होता. तर इथं बघा, कसल्या मस्त आणि एकदम अशा टम्म पुरणपोळ्या आपल्या फुगल्या होत्या आणि एकदम अशा सॉफ्ट झाल्या होत्या आणि थोडीशी साखर घातल्यामुळं ना ते खाताना थोडासा एक क्रिस्पीपणा लागतो, तर तसंही लागत होता. पण एकदम मस्त झाल्या होत्या पुरणपोळ्या. हे बघा इथं. आणि मग म्हटलं चला आता सगळा स्वयंपाक तर बनवून माझा होत आला होता, पण भजी आणि पापड माझे बाकी होते अजून. त्याची तयारी तर सगळी मी करून ठेवली होती. भज्याचं पीठ मी भिजत ठेवलं होतं, पापडवरती काढून ठेवले होते. आणि इकडं माझी पुरणपोळी बनवून होईपर्यंत आत्तीने बाकी सगळी छोटी मोठी कामं सगळी आवरून घेतली होती. आणि इथं ना मग मी आता भजी तळायला घेतली. आता खरं सांगू का, भजी पण आज इतकी छान बनली होती ना, अगदी विकतच्यासारखी झाली होती. मस्तच एकदम, बघून तर खावंसं वाटत होतं, पण होळीची पूजा झाल्याशिवाय काय आपण खाऊ शकत नाही ना असं. तर सगळी तयारी करून घेतली, पूजेची सुद्धा इथं सगळी तयारी करून घेतली मी. आणि इथं ना आता नैवेद्याचं ताट वगैरे सुद्धा सगळं बनवून घेतलं. मी फ्रेश होऊन आले आणि मग त्याच्यानंतर पुढचं शूट घेतलं. आता हे जे पूजेचं ताट होतं ना, जर तुम्हाला हवं असेल तर मी वरती प्रोडक्ट टॅग करते, तर तिथून तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकताय. पण खरं सांगू का तुम्हाला, असं हे पितळेच्या ताटामध्ये आपण जे देवाचं नैवेद्याचं ताट बनवलेलं असतं ना, असं ताट बनवलेलं बघितलं ना, मला वाटतं चला मांडी घालून आहे असं जेवायला बसूया. आता काल मला एका ताईंनी सांगितलं की दुधाची वाटी ही पोळीच्या साईडला ठेवायची. मग आता घाई गडबडीत मी ताट बनवलं होतं, त्याच्यामुळे राहून गेलं. नेक्स्ट टाईम मी नक्कीच लक्षात ठेवून करेन. बाहेर अंगणातच इथं होळीची पूजा केली, होळी मी पेटवली होती आणि इथं मग मी पूजेला सुरुवात केली. आता खरं सांगू का, गावाकडे ना आमच्या म्हणजे अशी सगळ्यांची घर अशी लांब लांब आहेत, त्याच्यामुळे ना असं कोण जास्त येणं जाणं नसतं, त्याच्यामुळे ज्याची त्याची होळी ज्याच्या त्याच्या दारात असते. तसं शहरात कसं असतं, तुम्ही सोसायटीमध्ये सगळ्यांची एकत्र होळी असते, तशी पण होळीला खूप मजा येते. पण आम्हाला नेहमीच अशीच होळी बनवायची म्हणजे करायची सवय झाली ना, त्याच्यामुळे आम्हाला आमच्याशी अगदी छोटीशीच होळी पण आम्हाला अशी खूप छान वाटते. मग आता इथं बघा, आता मी आस्था, आरव आणि आत्या आम्ही सगळेजण आता इथं होळीची पूजा करायला आता बसतो इथं.
पूजा करून घेतो आणि त्यात आज पौर्णिमेचा चंद्र एवढा छान दिसत होता, ते पण मी तुम्हाला दाखवते. थांबा आता. आता होळीला ना आमच्याकडे अजून एक पद्धत आहे की आपण जो नैवेद्य बनवलेला असतो ना त्याच्यासोबतच आमच्याकडे ना अशी कणकीची ना एक गोम आणि विंचू असं बनवतात आणि कणकीचा बरं का त्या तव्यात भाजून नैवेद्यासोबत ते सुद्धा होळीमध्ये दहन करतात. म्हणजे होळीचा सणच असतो की चांगल्यावर वाईटाची मात म्हणून. तर आमच्याकडे तशी पद्धत आहे की ते सुद्धा आम्ही ह्या होळीच्या अग्नीमध्ये टाकतो. लावले फक्त नारळ वाढवा मोठ. तांब्यात धरा. हो हो. आणि आमच्याकडे ना होळीची पूजा झाली की होळीला नारळ हा वाढवतातच. त्याच्यामुळे मग आहोंनी तर नारळ वाढवून घेतला आणि आता त्याच्यानंतर मग आता ह्यांची पूजा करून झाली की मामा सुद्धा नमस्कार करून घेतील. तूच वाजवायचं दादाने तू. हा फिरा सगळे वाजवा. हा जावा. हा होळी रे होळी. हा म्हण असता गावची पोळी म्हणा. आता इथं ना होळीची पूजा तर करून झाली, पण इथं ना मी एक नारळ घेतला होता. आता तो घराच्या चारही कोपऱ्यावरून उतरून मला घ्यायचा होता. कारण ना असं म्हणतात की घरावरती जर आपल्या जर कोणाची वाईट नजर असेल किंवा जर कुठली वाईट शक्ती जर प्रभाव करणार असेल तर ती ना ह्या नारळावरून जाते. आणि हा नारळ ना घराच्या चारही कोपऱ्यावरून असा उतरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो होळीमध्ये दहन करायचा. आता होळीचा सण तुम्हाला म्हटलं तसं वाईटावर चांगल्याचा विजय म्हणूनच आपण हे करतो. त्याच्यामुळे ना मग तुम्ही ह्याला अंधश्रद्धा म्हणा किंवा श्रद्धा म्हणा, माझी तर श्रद्धा आहे. मी दरवर्षी असं करते आणि खरं सांगू का तुम्हाला, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या घरासाठी जे काही आपण आणि जेवढं काही करेल ते कमीच असतं. म्हणून मग मी हे नेहमी अगदी मनापासून करते. दरवर्षी होळीला मी ना असा नारळ घेते आणि घराच्या चारी कोपऱ्यावरून असा म्हणजे उतरून म्हणजे घराची नजर काढते आणि त्या होळीमध्ये मी दहन करते. तर तुम्ही करता का मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता इथं मी घराची नजर तर काढून घेतली, तर आता हा नारळ मी होळीमध्ये टाकते. कारण तो होळीमध्ये ज्यावेळेस फुटतो ना तर त्याच्याबरोबर सगळी वाईट शक्ती त्या होळीमध्ये जळून जाते.
पप्पांच्या हो हो. पडलं की दादा. छान असं मस्त आपलं छोटंसंच पण होळी सेलिब्रेशन झालं आमचं. आणि त्याच्यानंतर मग आता मुलांची इकडं तिकडं खेळायचं सुरूच होतं. वातावरण खरंच अगदी छान झालं होतं. आता घरात जाऊन आतमध्ये जाऊन आम्ही सगळेजण मस्त जेवण करणार. तर कसा वाटला तुम्हाला आजचा आपला गावाकडचा पारंपरिक होळीचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू परत. बाय.